भंडारा जिल्ह्यातून शासकीय जागेतील वृक्षांची सरपंचांकडून कत्तल करण्यात आलेली आहे। लाखणी इथल्या रेंगेपारमध्ये धक्कादायक प्रकारे सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या झाडांची ही तोड होतीये। वृक्षप्रेमींची भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आहे। वृक्षप्रेमी ग्रामस्थांचे कार्यवाही संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा आहे। आम्हाला गुन्हा चालू असताना तुम्हाला काही झाडे तोडण्याचा अधिकार नाही, परंतु त्याच्या म्हणा का माझा जर अधिकार आहे, मी तुम्हाला दाखवतो तर आमच्या म्हणण्यात दाखवून दे, तर ते दाखवण्यास तयार नाही। ते आम्ही कोर्टात दाखवू किंवा साहेबाजवळ देऊ। तुमची आता काय मागणी आहे? आता आमची एवढंच मागणी आहे साहेब, त्यांच्याजवळ जरी जमीन विभागाने त्यांना जमीन हस्तांतरित ग्रामपंचायतीला केली असेल आणि त्यांनी मंजुरी घेतली असेल रितसर, तर आमचं त्याच्यात काही म्हणणं नाही। परंतु आमच्यावर गुन्हा जोपर्यंत गुन्हा चालू आहे तोपर्यंत त्याचा अधिकार राहत नाही, हे आम्हाला एवढा सूचून आम्ही ते काम केलेलं आहे। मनोहर महादेव बोरकर यांनी इथले झाडे परस्पर ग्रामपंचायतच्या मालकीची समजून ती विकली आणि त्या संबंधाने त्यांच्याकडे कोणते कागदपत्र नाही, त्यांना कोणता अधिकार नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर वन विभागामार्फत किंवा रेव्हन्यू विभागामार्फत संयुक्त अशी कायदेशीर कारवाई व्हावी एवढी आमची मागणी आहे। चौकशी करत असताना सागूंचा एकही बूट तोडलेला नाही आहे। त्यांनी खोटी तक्रार टाकलेली आहे आणि त्यांच्या वृक्षपट्ट्याची ज्या दिवशी मुदत संपली त्या दिवशी त्यांचे अधिकार संपले आणि त्यांचे अधिकार होते तर ग्रामपंचायतीला एखादा पत्र किंवा एखादी आम्ही त्याच्यावर देखरेख करतो नसं नाही। यापूर्वी लोकांनी चोरून नेलं तेव्हा ग्रामपंचायतीने थोडा 3-4 दिवस फिरून सणारी त्यांच्यावर कारवाई केली, ज्यांनी तोडून नेलं त्यांच्यावर दंड आखलेला। त्यानंतर ती नर्सरी जळली तेव्हा ग्रामपंचायत स्वतः जाऊन माणसे लावून ती थांबवली, ते आग बुजवली। त्यावेळेस वृक्षमित्र मंडळाचा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी हजर झालेला नाही। हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी तक्रार टाकलेली आहे आणि राजकीय देश पोटी माझ्यावर ही तक्रार टाकलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।